ठीक आहे. आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल बघावं. शेवटचा क्वेश्चन चालू आहे आपला, नंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपला संपतोय. आता ह्या 3 आयडेंटिटी पाठ पाहिजे. काल आपण थोडेफार एक्झाम्पल प्रूव्ह दॅटचे केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी लागतात. हा आयडेंटिटी इम्पॉर्टंट आहे, टेस्टला लागतात. sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta is equal to 1 minus cos square theta. Cos square theta is equal to 1 minus sin square theta. 1 plus tan square theta is equal to sec of theta. Tan square theta is equal to sec of theta minus 1. 1 is equal to sec of theta minus tan square theta. 1 plus cot square theta is equal to cosec of theta. Then 1 is equal to cosec square theta minus cot square theta. ठीक आहे. आता याच्या पुढचे आपण एक्झाम्पल बघायचं आहे. आता कालच्या पेक्षा थोडे आजचे एक्झाम्पल थोडेसे टफ असणार आहेत. आजच्या 4 मार्काचे किंवा 3 मार्काचे एक्झाम्पल आहेत. लिहून घ्या. फर्स्ट प्रूव्ह दॅट 1 plus cot theta minus cosec theta into 1 plus tan theta plus sec theta is equal to 2. आता हे एक्झाम्पल तुम्हाला 4 मार्काला पण पडेल, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एवढं काही अवघड नाहीये. ठीक आहे. त्याचं एलएचएस बघा काय. त्याचं एलएचएस आहे 1 plus cot theta minus cosec theta. ठीक है. 1 plus tan theta plus sec theta is equal to 2 आलं पाहिजे. is equal to काय आलं पाहिजे 2. then 1 plus cot theta म्हणजे काय cos theta by sin theta minus cosec theta म्हणजे काय 1 by sin theta. ओके. आणि इथे कसं होणार 1 प्लस tan थीटाचा रेशो sin थीटा बाय cos थीटा 1 प्लस 1 बाय cos थीटा. ठीक आहे. आता इथं दोघांचं डिनोमिनेटर sin थीटा आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये दोघांचं डिनोमिनेटर काय cos थीटा. आपण रेशो वापरलेले आहे. मग ह्याचं पण sin थीटा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वरच्या साईडला sin थीटा आणि खालच्या साईडला पण sin थीटा. सगळ्यांचा डिनोमिनेटर सेम करायचा. इथं तर cos थीटा आहे, cos थीटा करूया. सगळ्यांचा डिनोमिनेटर आपण काय केलंय सेम केलेलं आहे. सगळ्यांचा डिनोमिनेटर काय केलेलं आहे आपण सेम. इकडे cos थीटा sin थीटा केले, इकडे cos थीटा केलेलं आहे. आता न्यूमरेटर कसं आहे sin थीटा प्लस cos थीटा मायनस 1 sin थीटा प्लस cos थीटा मायनस 1 अपॉन sin थीटा. आणि इथे काय होणार sin थीटा प्लस cos थीटा प्लस 1 अपॉन cos थीटा. आता वरच्या साईडचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपण ह्याला एक ब्रॅकेट टाकूया. ओके. ह्याला पण एक ब्रॅकेट टाकूया. मग हा असं म्हणू शकतो मी ह्याला a मानलं a मायनस b आणि a प्लस b. a मायनस b a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय होणार sin थीटा प्लस cos थीटाचा स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे मायनस 1 अपॉन ह्या दोन्हीचा गुणाकार sin थीटा cos थीटा. थोडंसं टफ आहे म्हणून सांगितलंय मी. इकडे बघा sin थीटा इंटू cos थीटा म्हणजे a स्क्वेअर मायनस 1 अपॉन sin थीटा cos थीटा. ठीक आहे. आता हा एक्सपांड करूया आपण. मग एक्सपांड केल्यानंतर काय होणार सांगा a प्लस b चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab then 2 sin theta cos theta plus b square म्हणजे cos square theta minus 1 upon sin theta cos theta. आता sin square theta plus cos square theta एकत्रित घ्या. sin square theta plus cos square theta plus 2 sin theta cos theta minus 1 upon sin theta cos theta. आता sin square plus cos square theta किती आहे आयडेंटिटीनुसार 1 is equal to 1 plus 2 sin theta cos theta minus 1 upon sin theta cos theta. Minus 1 plus 1 cancels. 2 sin theta cos theta upon sin theta cos theta.
sin theta cancel, cos theta cancel is equal to 2 RHS. आणि तो प्रोडक्ट आपला RHS किती होता 2 आणि तो तुम्हाला प्रूव्ह करायचा होता. एकदम सिंपल आहे. 1 plus cot theta minus cosec theta sin cos मध्ये करून द्यायचा. cot म्हणजे cos by sin, cosec theta 1 by sin, परत tan theta sin by cos 1 by cos. डिनॉमिनेटर सेम करायचं, sin आहे की sin आहे, इथे sin करायचं sin by sin, इथे cos आहे cos by cos. डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचं sin theta, डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचं cos theta. then sin theta plus cos theta minus 1 आणि sin theta plus cos theta plus 1, तर a minus b आणि a plus b, a square minus b square. हा a आणि हा b, a square minus b square, a plus b, a minus b. 1 चा स्क्वेअर 1 होता, पण ह्याचा स्क्वेअर एक्सपांड करावा लागला तुम्हाला. a square plus 2ab plus b square, बरोबर आहे. a plus b चा होल स्क्वेअर काय असतो, a plus b चा होल स्क्वेअर, a square plus 2ab plus b square. त्यामुळे हा एक्सपांड केलाय. sin square theta to sin theta cos theta, cos square theta minus 1 sin theta cos theta, sin square theta plus cos square theta 1 plus 2 sin theta cos theta minus 1 sin theta cos theta, 1 plus 1 गेले की 2, म्हणजे आन्सर 2. लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला थोडं असं स्टफ देतो मी. थोडेसे टफ आहेत आजचे एक्झाम्पल्स. लिहून घ्या. प्रूव्ह दॅट 1 upon sec theta plus tan theta minus 1 by cos theta is equal to 1 by cos theta minus 1 upon sec theta minus tan theta. बुक मधलंच एक्झाम्पल आहे, मी काही वेगळं घेतलेलं नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सोल्युशन. आता वी हॅव टू प्रूव्ह दॅट गिवन 1 upon sec theta plus tan theta minus 1 upon cos theta is equal to 1 upon cos theta minus 1 upon sec theta minus tan theta. आता ह्यात कसं आहे जरा लक्ष ठेवा. असं जर एक्झाम्पल पडलं तर LH is equal to RHS करायचं नाही. शेवटचे एक्झाम्पल आहे थोडेसे वेगळे असणारच. LH is equal to RHS करायचं नाही तर काय करतो बघा. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट, दॅट इज वी प्रूव्ह दॅट हे म्हणजे हे चालेल का. here sec theta tan theta टर्म इकडे जातो. 1 upon sec theta plus tan theta हा मायनस इकडे जाणार का प्लस 1 upon sec theta minus tan theta is equal to 1 upon cos theta आणि मायनस 1 upon cos theta तिकडे होतं ना का प्लस 1 upon cos theta. बघा मी काय म्हणतो ते ह्या दोन दिसणाऱ्या सेम दिसणाऱ्या टर्म्स एकत्रित आणल्या प्लस आणखी मायनस इथे पडलं तर प्लस, म्हणजे दॅट इज वी हॅव टू दॅट हे प्रूव्ह केलं तर चालेल. ह्याच्याऐवजी हे आणि हे सेमच आहे, त्याच्याऐवजी असं प्रूव्ह केलं चालेल 1 upon sec theta plus tan theta plus 1 upon sec theta minus tan theta. ह्याचा डिनॉमिनेटर वेगवेगळा आहे, डिफरंट आहे डिनॉमिनेटर. इथं sec theta plus tan theta आहे, इथं sec theta minus tan theta आहे, इथं मात्र सेम आहे. मग cos theta upon 1 plus 1 2 ना आणि डिनॉमिनेटर सेम म्हणजे वरच्यांची बेरीज होणार. ज्यावेळी डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळी एकदाच लिहितो आणि 1 plus 1 किती ना 2. आता येईल कदाचित LH is equal to RHS. ओके आता LHS म्हणजे ह्याच्याऐवजी हे प्रूव्ह केलं चालतं, ह्याच्याऐवजी हे प्रूव्ह केलं चालतं. LHS आहे 1 upon sec theta plus tan theta plus 1 upon sec theta minus tan theta. आता त्रिकस गुणाकार करा. then sec theta minus tan theta plus sec theta plus tan theta upon क्या दोनोंचा गुणाकार then a plus b into a minus b ट्रान्सलेशन केले a square minus b square then sec theta minus tan square आणि sec theta minus tan square theta is equal to 1. आयडेंटिटी नंबर 2 तुम्हाला आयडेंटिटी पार्ट पाहिजे तरच तुम्ही पुढे सोडवू शकता. आयडेंटिटी नंबर 2 चा वापर करून बघा sec theta minus tan square theta किती असते 1. मग पुढे सोडवत जा.
LHS कसा मिळतो बघा. ओके, आता LHS काय आहे बघा. tan theta cancel, sec theta plus sec theta 2 sec theta आणि sec of theta minus tan square theta 1, कारण का 1 plus tan square theta is equal to sec or theta and 1 is equal to sec or theta minus tan square theta. आयडेंटिटी ही आयडेंटिटी वापरलेली. ह्या आयडेंटिटी दिसतात का तुम्हाला? ठीक आहे, ती आयडेंटिटी आपण वापरलेली आहे. मग 2 sec theta खाली sec theta चा रेशो काय? cos theta. कारण sec theta is equal to 1 upon cos theta is equal to RHS. नाही तर प्लस. आता हे प्रूव्ह करायचं ना 2 upon cos theta. इकडे बघा 1 upon sec theta plus tan theta minus cos theta, 1 upon cos theta minus sec theta minus tan theta असं आहे. अशा वेळी काय करायचं, ह्या दोन ट्रेंड ज्या सेम दिसतात sec theta plus tan theta, sec theta minus tan theta, ते एकत्रित घ्यायच्या आणि ज्या दोन सेम दिसतात त्या RHS ला या 1 upon cos theta हे मायनस इकडे जाताना का प्लस 1 upon sec theta plus tan theta, sec theta minus tan theta is equal to cos theta 1 plus 1 2. डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच लिहिला आहे 1 plus 1 2. मग 1 upon sec theta plus tan theta, 1 upon sec theta minus tan theta यांचे क्रॉस सेक्शन्स केले. sec theta minus tan theta into sec theta plus tan theta, sec of theta minus tan theta, sec of theta minus tan theta 1 and sec theta plus sec theta 2 sec theta 2 upon cos theta. हे म्हणजे हे प्रूव्ह केलं तर चालेल ना. थोडस मी चेंज करत तिथपर्यंत आणलेलं आहे आणि ते प्रूव्ह करायचं. सिमिलरली असंच एक एक्झाम्पल जी ला पडलेलं होतं. तुम्ही ते त्याचा RHS शोधायचा होता, लिहून घ्या. प्रूव्ह दॅट 1 upon cosec theta plus cot theta इथं मायनस 1 upon sin theta इज इक्वल टू 1 upon sin theta आणि इथं cosec theta minus cot theta. सिमिलरली आहे. मग अशी इथं काय होतं बघा, sec theta plus tan theta, आता cosec theta plus cot theta आणि इथं cos theta ज्यावेळी sin theta ते होणारच प्रूव्ह. बघूया कसं करायचं. असं सेम टू सेम जायचं, काय अवघड नाहीये. आता इकडे गिवन 1 upon cosec theta plus cot theta minus 1 upon sin theta is equal to 1 upon sin theta minus 1 upon cosec theta minus cot theta. आता हे दोन सेम दिसणारे एकत्रित घ्यायचे, जसं इथे घेतले तसं 1 upon cosec theta plus cot theta. ओके, आणि इथे काय येणार प्लस 1 upon cosec theta minus cot theta आणि इथे काय येणार 1 upon sin theta. अगदी सिमिलरली सोडवायचंय, काही चेंज नाही. मायनस 1 बाय sin theta इकडे जाताना काय होणार प्लस 1 बाय sin theta. मग cosec theta plus cot theta आणि cosec theta minus cot theta is equal to 2 by sin theta. 1 plus 1 2 by sin theta. आता LHS is equal to RHS करूया. 1 upon cosec theta plus cot theta plus 1 upon cosec theta minus cot theta. क्रॉस सेक्शन cosec theta minus cot theta plus cosec theta plus cot theta. ठीक है, a plus b minus b, a square minus b square. आता cosec square theta minus cot square theta किती असते आयडेंटिटी प्रमाणे इथं खाली 1 येणार. तर 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आणि cosec square theta minus cot square theta is 1 आणि that minus cot theta cancels, then 2 cosec theta upon 1 आणि cosec theta चा रेशो काय आहे, cosec theta is equal to 1 upon sin theta, then 2 by sin theta is equal to RH. Hence the plus. काय बघा सिमिलरलीच आहे. जर असे 4 रेशो दिले असतील तर 2 सेम रेशो एका साइडला घ्या आणि 2 सेम रेशो RHS ला घ्या, कॅल्क्युलेशन करा आणि सॉल्व करा. अगदी सिमिलरली मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. लिहून घ्या.
ठीक आहे. आता थोडस वेगळं घेतो मी, त्याची प्रॅक्टिस तुम्ही केलं पाहिजे. हे एवढा शेवटचाच क्वेश्चन अवघड आहे, ह्याचं प्रॅक्टिस तुम्ही केलं की काही अवघड नाहीये. थोडस प्रॅक्टिस करत राहा. नेक्स्ट एक्झाम्पल थ्रू दॅट. Yeah, through that sin theta upon 1 plus cos theta plus 1 plus cos theta upon sin theta is equal to 2 cosec theta. So that's बुक मधलंच आहे, बुकच्या बाहेरचं मी काहीही घेत नाही. पण मी का प्रत्येक एक्झाम्पल घ्यायला लागलो, तुमचं प्रॅक्टिस झालं पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला हाच पॉईंट प्रॅक्टिस आहे, बाकी सगळा ट्रिग्नोमेट्रिक सोपा आहे. एवढं प्रॅक्टिस झाली. सोल्युशन LHS आणि यासाठी मग 3 आयडेंटिटी पार्ट आहे. LHS sin theta upon 1 plus cos theta 1 plus cos theta upon sin theta. ठीक आहे. आता कसं सोडवणार, तर क्रॉस सब्स्टिट्यूशन करा, संपलं. साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटाचा स्क्वेअर आणि साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. काही नाही, मी क्रॉस सब्स्टिट्यूशन केलंय. साइन साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा होल स्क्वेअर आणि साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. आता हा एक्सपांड करूया LHS साइन स्क्वेअर थीटा a प्लस b चा स्क्वेअर. काय ते एक्सपांड केल्यानंतर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर then 1 प्लस 2ab then 2 cos थीटा प्लस b स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर थीटा. ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन नाही करत, तसंच ठेवतो. ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, तसंच ठेवतो. तसंच काय ठेवलंय ते तुम्हाला मी नंतर सांगतो, पण तसंच ठेवा. हे ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन न करता तसंच ठेवा. साइन थीटा मॅथ बोलू नका, का म्हणून विचारायचं नाही, तुम्हाला मी नंतर सांगेल. आधीच विचारायचं नाही का, नंतर आपोआप हळूहळू कळतंय तुम्हाला, फक्त आधी विचारायचं. आता हे दोन एकत्रित आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 प्लस 2 कॉस थीटा आणि साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. ह्यांच्यात मी गुणाकार करणार, तसंच ठेवणार आहे, का म्हणून विचारायचं नाही. मी तुम्हाला नंतर सांगतो ना वेळ आल्यावर, ते असंच का ठेवलं, तोपर्यंत मला विचारू नका. मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती येतं, 1 प्लस 2 कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. मी ह्यांच्यात गुणाकार करणार नाही, हे असंच ठेवले, का म्हणून विचारायचं नाही. मी सांगतो ना तुम्हाला वेळ आल्यानंतर ते तसं का ठेवलंय, आत्ताच विचारायचं नाही मला का. 1 प्लस 1 किती येणार, 2 प्लस 2 कॉस थीटा साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. ह्यांच्यात मी गुणाकार केलेला नाही, मी तसंच ठेवलंय, का म्हणून विचारायचं नाही. मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन की मी असंच का ठेवलंय. ठीक आहे. आता हे 2 कॉमन घ्या, 1 प्लस कॉस थीटा आणि साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. 2 कॉमन घेऊया आणि 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा कॅन्सल, म्हणून मी तसंच ठेवलेलं होतं इथून. हे आमचं प्रॅक्टिस झाले, त्यामुळे आम्हाला आधी माहित होतं की इथं 1 प्लस कॉस थीटा आणि 1 प्लस कॉस थीटा कॅन्सल होणार आहे. म्हणून म्हणते की प्रॅक्टिस करा. वेळेच्या आधी तुम्हाला काही गोष्टी कळतात, प्रॅक्टिस केल्यामुळे वेळेच्या आधी तुम्हाला काही गोष्टी कळतात. त्यातलं हे एक एक्झाम्पल आहे की 1 प्लस कॉस थीटा मी तसं का ठेवलेलं, तर मला माहित होतं शेवटी ते कॅन्सल होणार आहे, म्हणून ठेवलेलं. आणि म्हणजेच काय ना, 2 बाय साइन थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा कोसेक थीटा इज इक्वल टू RHS. संपलं. काय वगैरे फक्त क्रॉस सब्स्टिट्यूशन करायचं, ब्रॅकेट एक्सपांड करायचं आणि खालच्या ब्रॅकेटमध्ये गुणाकार करायचं नाही, कारण ते थोड्या वेळानं कॅन्सल होणार आहे. हे मला का कळालं, पण प्रॅक्टिस, हे लक्षात घ्या. शेवटचा क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्रिकचा, त्याचं तुम्ही प्रॅक्टिसच करा. साइन थीटा 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा साइन थीटा क्रॉस सब्स्टिट्यूशन साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस थीटा स्क्वेअर साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 प्लस 1 2 कॉस थीटा
sin theta 1 plus cos theta 2 plus 2 cos theta ठीक आहे 2 कॉमन घ्या कॅन्सल वी गेट 2 that लिहून घ्या समजलं हे तुम्हाला क्रॉस मोशन्स केल्यानंतर काही अवघड जाणार नाही फक्त प्रॅक्टिस करा ठीक आहे आता आणखी एक 4 एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया म्हणजे पुढच्या लेक्चरला टॉपिक संपेल ओके राहिलेले एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला